5 तारखेला मुंबईमध्ये 2 ठाकरे बंधूंचा मेळावा जो आहे तो पार पडला आणि त्या मेळाव्यानंतर 2 ठाकरे बंधू आगामी निवडणुकाच्या दृष्टीने त्यांची राजकीय युती होणार का यावरती चर्चा जी आहे ती सुरू झाली। मात्र नुकतंच राज ठाकरेंनी ट्विट करत आपल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना आवाहन केलेलं आहे की युतीच्या विषयावरती कुणीही बोलू नये। त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेवरती पुन्हा एकदा त्याचबरोबर संभ्रम जो आहे तो निर्माण केला जातो किंवा त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यावरती चर्चा केली जाते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आहेत। सर, आपण 5 जुलैचा मुंबईमधला जो मेळावा पाहिला तर साहजिकच प्रत्येकाला असं वाटलं की 2 ठाकरे बंधूंनी एकमेकांना मिठी मारली किंवा समोर मराठी बांधवांना त्यांनी संबोधित केलं। 2 ठाकरे बंधू आगामी निवडणुकांसाठी एकत्र येतील का असा एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे। मात्र राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे की युतीवरती प्रत्यक्षपणे पदाधिकारी असतील किंवा नेत्यांनी बोलू नये, राज ठाकरेंच्या या भूमिकेकडे आपण कसं पाहायचं? पहिली गोष्ट म्हणजे 5 तारखेला जो मेळावा झाला त्या मेळावा झाला म्हणजे त्यांची राजकीय युती झाली असं होत नाही। कारण एका मराठी भाषेच्या प्रश्नावर दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत। तो एकत्र येण्याचा क्षण एकूण मुंबईतल्या मराठ्या माणसांच्यासाठी किंवा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता। त्यामुळे त्या संदर्भात उत्सुकता ताणली जाणं, त्या संदर्भात भविष्यातल्या आडाक्यासंदर्भात काही उत्सुकता निर्माण होणं हे समजू शकतो। पण अजून राजकीय युती करायची असेल तर ती एक मोठी प्रोसेस असते। त्या प्रक्रियेतून दोन्ही पक्षांना जावं लागेल, जागा वाटपाचं धोरण असेल किंवा अन्य बऱ्याच गोष्टी त्यात येतात। अनेक बैठका व्हाव्या लागतात, दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांच्या बैठका होऊन ती प्रक्रिया पुढे जात असते। खरं तर अजून ती राजकीय युती भूमिका ठरलेली नाही। म्हणजे आपण त्या दिवशी 5 तारखेच्या मेळाव्याचं बघितलं असेल तर उद्धव ठाकरे एकूण प्रचंड उत्साही दिसत होते, राज ठाकरे तेवढे उत्साही दिसत नव्हते। म्हणजे उद्धव ठाकरेंना युती आवश्यक आहे याचा अर्थ राज ठाकरेंना आवश्यक नाही असं नाही। त्यांना सुद्धा उद्धव ठाकरेंच्या मतीनं आपल्या पक्षाचा विस्तार होणार असेल तरी त्यांची गरज आहेच, पण अजून तेच त्यांचा संभ्रम दिसतोय त्या बाबतीत असं मला वाटतं। त्यामुळं ते त्या संदर्भात निश्चित काय बोलत नाहीत। दुसरा मुद्दा जो त्यांनी आता जे आपल्या कार्यकर्त्यांना एक आदेश दिलेला आहे की या म्हणजे युतीच्या संदर्भात काही बोलायचं नाही, त्याच्या पाठीमागचं कारण मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे त्यांची राजकीय भूमिका ठरलेली नाही आणि दुसरी गोष्ट अशी की राज ठाकरेंची संघटना अशी काही भारतीय जनता पक्षाप्रमाणे काही शिस्तबद्ध नाही। त्यामुळं भारतीय जनता पक्षात कसं असतं, एकदा एक संदेश वरून गेला की तो खालपर्यंत त्याच धाग्यानं त्याच धोरणानुसार त्याच अगदी भाषेत सगळे बोलतात। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्याकडे तेवढी शिस्त नाही। त्यामुळं काय होऊ शकतं की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं बोलायला लागला, म्हणजे कुणी उद्धव ठाकरेंच्या संदर्भात स्वतंत्र बोलायला लागेल, कुणी मराठी भाषेच्या संदर्भात स्वतंत्र बोलायला लागेल, कुणी हिंदी भाषिकांच्या विरोधात स्वतंत्र बोलायला लागेल। तसं झालं तर ते काही गैरसमज निर्माण होऊ शकतात। त्यामुळं मला वाटतं राज ठाकरेंनी ही सावध भूमिका घेतलेली दिसते की या संदर्भात पक्षाच्या कुणीही कार्यकर्त्यांनी प्रवक्त्यांनी आतापर्यंत या संदर्भात बोलू नये। मात्र सर, आपण मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचं जर भाषण पाहिलं, उद्धव ठाकरे असं म्हणाले की आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्रच राहण्यासाठीच। त्या खरं तर वक्तव्यावरून उद्धव ठाकरे असतील किंवा मग राज ठाकरे दोन्ही एकत्र येतील का, किंवा राज ठाकरे असं म्हणाले की आता ह्याची सुरुवात झालेली आहे, भविष्यात पुढे अजून काय काय बघावं लागेल हे तुम्हाला काही दिवसांमध्ये दिसेल। त्यामुळे या वक्तव्यावरून दोघांचा युतीचा राजकीय अर्थ जो आहे तो काढला गेला का, किंवा या 2 वक्तव्यावरून आगामी काळांमध्ये निवडणुकीमध्ये युती होऊ शकते असं म्हणता येईल? युती होऊ शकते ही शक्यता जास्त आहे, कारण राज ठाकरे म्हणले की आगामी काळात काय व्हावं बघावं लागेल, बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करायचं असं ते म्हटले। आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं एकत्र आलो तो एकत्र राहण्यासाठी। म्हणजे राज ठाकरे स्पष्ट बोलले नाहीत पण उद्धव ठाकरे स्पष्ट बोलले। हा मला वाटतं त्या मेळाव्यातल्या त्यांच्या एका स्ट्रॅटेजीचाही भाग असावा की राज ठाकरे आधीच म्हणले असते आमची युती झाली तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाबद्दल कुणाला इंटरेस्टच राहिला नसताना। त्यामुळे हे जो काही महत्त्वाचा निर्णायक बोलणं आहे ते निर्णायक उद्धव ठाकरेंनी बोललेलं आहे। पण आता या स्टेजला दोघंही आलेले आहेत, या टप्प्यावर दोघंही आलेले आहेत की तिथून आता राज ठाकरेंना मागं फिरता येणार नाही अशा एका टप्प्यावरती आलेले आहेत। अर्थात राजकारणात काय होतं ते निश्चित त्या संदर्भात आपल्याला सांगता येत नाही, काही घडू शकतं। पण आता एकत्र आलेले आहेत तिथून मागं फिरणं राज ठाकरे यांच्यासाठी कठीण होणार आहे। कारण त्या दिवशी आपण बघितलं नेत्यांच्या भूमिका काही असतील पण दोन्ही पक्षांचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि शिवसेनेचे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने उत्साह होता आणि आपण एकत्र आलेलो आहोत ही किती चांगली गोष्ट, ही जी भावना होती त्या भावनेला तडा जाणं होईल आणि तसं झालं तर त्याचा राज ठाकरेंना त्याची किंमत चुकवावी लागेल राजकीय पातळीवर असं मला वाटतं। असं म्हणतात की राज ठाकरे एका टप्प्यावरती आलेले आहेत, राज ठाकरेंसमोर युती करण्यासाठी काय अडचणी आहेत असं तुम्हाला वाटतं का?
किंवा राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे, दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणावरती नक्की त्याचा काय परिणाम होईल, किंवा हे दोन ठाकरे बंधूंची राजकीय युती होण्यासाठी कोणते मुद्दे जे आहेत ते अडचणीचे ठरतील, की त्या मुद्द्यांवरती कदाचित युती तुटू शकते किंवा युतीची चर्चाच होणार नाही, किंवा मग युती जी आहे ती राजकीय चर्चेपर्यंत पोहोचणार. आताच्या घडीला मला राज ठाकरे यांच्या दृष्टीने युती करण्यासंदर्भात काही अडचण आहे असं वाटत नाही. कारण जो एक मुद्दा होता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारखाली राज ठाकरे असण्याचा, त्यांना ईडीनं बोलवण्याचा, पण त्या संदर्भात राज ठाकरेंनी यापूर्वी स्पष्टीकरण दिलं आहे की ते सगळं संपलेलं आहे, त्या विषयातही काही नव्हतं. ते जर खरं असेल, म्हणजे राज ठाकरे म्हणतायत आता केंद्रीय तपास यंत्रणाचा किंवा कुठल्या आर्थिक व्यवहाराचा काही प्रश्न आहे, ती जर गोष्ट नसेल तर एकत्र येण्यासंदर्भात काही अडचणी नाहीत. अडचण कुठं येऊ शकते, कुठल्या जागा कुणी लढवायच्या, जास्त जागा कुणी लढवायच्या, कमी जागा कुणी लढवायच्या, अर्थात त्या बाबतीतही एक धोरण स्पष्ट दिसतंय. ते म्हणजे त्या दिवशी मेळाव्यातून स्पष्ट दिसलं की उद्धव ठाकरेंचं भाषण नंतर झालं, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांचं ज्येष्ठत्व राज ठाकरे यांनी मान्य केलेलं आहे. अर्थात हे ज्येष्ठत्व आहे का, तर आहेच, कारण शिवसेना ही मोठी संघटना आहे, मोठा पक्ष आहे, शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यांच्याकडे अधिक आमदार आहेत, त्यांच्याकडे विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचे म्हणजे त्यांचं संख्याबळ जास्त आहे. तुलनेनं राज ठाकरे यांची ही जी राजकीय पातळीवरची ताकद आहे ती राज ठाकरे यांची ताकद कमी आहे. त्यामुळे ते ज्येष्ठत्व शिवसेनेकडे आहेच. त्यामुळे मला वाटतं तिथंही काही अडचण येण्याचा प्रश्न येत नाही. फक्त राज ठाकरे यांचं राजकीय धोरण कधीही स्पष्ट होत नाही, ते कधीही भूमिका अशा पटापट बदलतात. त्यामुळं आता मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर तरी ते बाबा त्या संदर्भात एकत्र कायम राहतात का त्या भूमिकेवर, आणि बाबा मराठी माणसांच्या भल्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या भल्यासाठी अन्य गोष्टी छोट्या आहेत असं ते जे म्हणाले होते ते त्यांना सिद्ध करण्याची संधी आलेली आहे. तुम्ही असं म्हणालात की राज ठाकरेंनी कदाचित माघार घेतली किंवा मग जर युती झाली नाही तर त्याचा मोठा फटका राज ठाकरेंना बसू शकतो. जर कदाचित युती झाली नाही तर मग उद्धव ठाकरेंची स्थिती काय असेल, किंवा दोन आता मराठी भाषेच्या मुद्द्यावरती दोन ठाकरे बंधू एकत्र येतील का, राजकीय चर्चा होईल का किंवा युती होईल का, यावरती जी चर्चा केली जाते, याचा फटका नक्की कोणाला बसू शकतो किंवा फायदा नक्की काय आहे दोन ठाकरे बंधूंचे? पहिली गोष्ट, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा मोठा फटका एकनाथ शिंदेना बसू शकतो, कारण जी मराठी वोट बँक त्यांच्याजवळ आहे ती सगळी त्यांची मराठी वोट बँक या ठाकरे बंधूंच्याकडे जाऊ शकते. हा पहिला फटका. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे आता मैदानात आहेतच. उद्धव ठाकरेंनी 2014ला धडा घेतलेला आहे. तो असा धडा घेतलेला आहे की बाबा अचानक युती तुटली तर काय करायचं. त्यामुळे 2014ला त्यामुळं उद्धव ठाकरे ही राज ठाकरेंचं धोरण बघितल्यानंतर मला वाटतं दोन्ही दृष्टीनं तयारी करतील. किमान मुंबई महापालिकेच्या बाबतीत दोन्ही दृष्टीनं, म्हणजे राज ठाकरे सोबत असतील तर काय धोरण असेल आणि राज ठाकरे सोबत नसतील तर काय असेल. मला वाटतं शिवसेना त्या पातळीवर तयारी करेल, कारण राज ठाकरेंच्या भरोशावर राहून त्यांना पुढचं राजकारण करता येणार नाही. कारण राज ठाकरेंची ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांशी जवळीक आहे, ज्या पद्धतीने त्यांची एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक आहे, कारण आपण बघितलं असेल या मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेनी राज ठाकरे यांच्याबद्दल एकही वाईट शब्द काढलेले नाही. ते राज ठाकरे कसे मराठीबद्दल बोलले, चांगलं बोलले सांगितलं आहे, आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही सूचना दिल्यात की राज ठाकरेंच्या संदर्भात काय वाईट बोलायचं नाही. त्यामुळं ती जी आहे त्यातून राज ठाकरे पुढे कसं जाणार आहेत, मला वाटतं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. एक शेवटचा प्रश्न आहे, राज ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा मेळावा झाला आणि त्यानंतर 2 दिवसांमध्येच राज ठाकरेंचं ट्विट आलं. याचा राजकीय अर्थ तुम्ही असं सांगितलं की कदाचित एक सावधगिरीचा पवित्रा म्हणून राज ठाकरेंनी केलेलं असावं. राजकीय अर्थ नक्की काय घ्यायचा, म्हणजे की या ट्विटचा राजकीय अर्थ जर घ्यायचा असेल? मला या ट्विटमध्ये राजकीय काय दिसत नाही, कारण कार्यकर्ते जे शिस्तबद्ध काही त्यांच्या फळी नाही, आणि जर प्रत्येक कार्यकर्ता वेगळ्या पद्धतीने बोलायला वेगवेगळे काय नरेटिव्ह शेट करायला तर त्यातून गोंधळ निर्माण होईल आणि तळातल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये त्या संदर्भात चुकीचा संदेश जाऊ शकेल. अरे नवी मुंबईचा प्रमुख बोलतोय ते खरं आहे का, मुंबईतला संदीप देशपांडे बोलतोय ते खरं आहे का, आणखी कुणी टीव्हीवर तिसराच प्रवक्ता आलाय तो बोलतोय ते खरं आहे, पक्षाची नेमकी भूमिका काय, यात काही विसंगती राहू नये यासाठी मला वाटतं त्यांनी ही सूचना केलेली आहे. आणि नजीकच्या काळात त्यांचे जी मुख्य लोक आहेत, संदीप देशपांडे असतील, नितीन सरदेसाई असतील, ही जी मंडळी आहेत ती त्या संदर्भात बोलतील आणि ती त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करत राहतील. मला वाटतं त्यांच्या मेसेजचा अर्थ काय, त्यांना पुढं जायचं नाही असा होत नाही, फक्त संभ्रम आणि पुन्हा विरोधकांच्या गोटात संभ्रम निर्माण होऊ शकतो, उद्धव ठाकरेंच्या गोटात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि पुन्हा त्याचा अंतिमता फटका मनसेच्या प्रतिमेला बसू शकतो. मला वाटतं हे
टाळण्यासाठी त्यांनी हा मेसेज दिलेला आहे. तर आपण पाहतोय की मनसेमध्ये जे पदाधिकारी असतील किंवा नेते असतील त्यांच्या वक्तव्याचा थेट परिणाम जो आहे तो दोन्ही कार्यकर्त्यांवरती होणार नाही याचा कदाचित सावधगिरीचं पवित्र म्हणून राज ठाकरेंनी ट्विट केलेलं असावं अशी प्रतिक्रिया विजय सोरमारे सरांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.